विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सोनम वांगचुक यांना जंतर मंतर मैदानावरून दिल्ली पोलिसांनी हटवलं. 21 दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांना रुग्णालयात पाठवलं. पोलिसांच्या कारवाईनंतर उपोषणस्थळी मोठा गोंधळ, आंदोलनकर्ते आक्रमक. दिल्ली हायकोर्टाचा आदेश आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं. आंदोलकांनी लवकरात लवकर शांततापूर्ण मार्गाने जागा रिकामी करावी, दिल्ली पोलिसांचं आवाहन. दिल्ली पोलिसांनी मला मारहाण करत ताब्यात घेतलं. हे पोलीस नाहीत, आरएसएसचे गुंड आहेत. मोदी सरकारची हुकुमशाही खपवून घेणार नाही. सीजेपीच्या अभिजित दिपकेंचा हल्लाबोल. बळाचा वापर करून लोकशाही पायदळी तुडवली जाते. एका अकार्यक्षम मंत्र्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी केलेली शांततापूर्ण निदर्शनही आता सहन होत नाहीयेत. सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवल्यानंतर आदित्य ठाकरेंचं ट्विट. सरकारला संसदीय अधिवेशन महत्त्वाचं, 20 तारखेचं आंदोलन रोखण्याचा प्रयत्न. वांगचुक यांच्या 21 दिवसाच्या उपोषणानंतर जबरदस्ती रुग्णालयात नेलं. अंजली दमानी यांचा संताप. उद्धव ठाकरेंचं आज नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन. दुपारी 4 वाजता राम मंदिर परिसरामध्ये रामरक्षा पठण करणार. राम मंदिरातल्या दानचोरी विरोधात ठाकरेंचं आंदोलन. एनडीएमध्ये येण्याआधी विलीनीकरण करा, भाजपची राष्ट्रवादी समोर अट. विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटाला केंद्र यावेळेस एक केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्र पवार अस्वस्थ असल्याची ही माहिती. केंद्रात मंत्रिपद आणि पक्षात कार्याध्यक्षपद नसल्यानं प्रफुल्ल पटेल नाराज. मात्र दोन्ही पद पटेल यांना देण्यास पक्षातील नेत्यांचा नकार, सूत्रांची माहिती समोर. एसटीचा प्रवास 13.56% महागला. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाकडून भाडेवाढ, तर 10% हंगामी भाडेवाढीचा निर्णय अखेर मागे. मुंबई, कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट. विदर्भासह मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा, तर बहुतांश भागात वादळी पावसाचा अंदाज. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीची न्यायालयामध्ये धाव. अटकपूर्व जामिनासाठी धंगेकरांकडून अर्ज दाखल. सोमवारी सुनावणी होणार. पुण्यातील कंत्राटदारानं जीवन संपवल्याप्रकरणी धंगेकरांवर गुन्हा. मुंबई आणि पुण्यामध्ये अंड्यांचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले. दर 8 ते 10 रुपयांवर. उन्हाळ्यामध्ये असह्य तापमान. 15% कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानं उत्पादनात मोठी घट. पुण्यातील कोंढवा परिसरात आगीची घटना. दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू. खासगी इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली होती. नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये तरुणीची निर्घृण हत्या. एकतर्फी प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. मुंबईच्या चेंबूरमधील मैसूर कॉलनीमध्ये केमिकल टँकरचा ब्लास्ट. 1 जणाचा मृत्यू, तर 2 जण गंभीर जखमी. आसपासच्या इमारतींच्या काचाही फुटल्या. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.